हेडलाईन्स नंतर आपलं स्वागत। विधानसभा निवडणुकीची सध्या राज्यात मोठी धूम आहे। मराठा आरक्षणासाठी लढणारे जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये उडी घेतली आहे। जरांगेंनी काही जागा लढवण्याचं ठरवलंय तर काही जागांवरती उमेदवारांना पाडण्याची भाषा बोलून दाखवलेली आहे। जरांगेंच्या रणनीतीचा फटका नेमका कुणाला बसणार याकडे लक्ष लागलंय। नमस्कार, मी विनोद तळेकर। सध्या मी अशा ठिकाणी उभा आहे जिथं मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली आहे। तुम्हाला असं वाटेल की एखाद्या गावातला हा हरिनाम सप्ताह आहे किंवा दिवाळीनिमित्त एखादा मेळावा असावा, पण तसं नाही आहे। ही गर्दी आहे एका गारुडाभोवती जमलेली। म्हणजे ते गारुड आहे मनोज जरांगे पाटील या नावाचं, आणि मनोज जरांगे पाटलांच्या ओढीनं ही सगळी गर्दी आलेली आहे। तुम्ही बघाल तर हा मला वाटतं आंतरवाली सराटीचे पांडुरंग तारक इथले सरपंच आहेत, त्यांचा हा बंगला आहे आणि गेल्या काही दिवसांपासून जरांगे पाटलांचं इथे वास्तव्य आहे। आणि जरांगे पाटलांच्या भेटीसाठी राज्यभरातून आतुर असलेले त्यांचे चाहते, समर्थक, मराठा समाजाचे उमेदवार हे सगळे इथे गर्दी करतायत। दररोज जवळपास हेच चित्र असतं। आपल्यासोबत काही लोक, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करून। कुठून आला दादा? वसमत। काय काम आज? काय जरांगे पाटलाकडे भेटायला? पण काय म्हणून उमेदवार आहात? नाही, मग उमेदवारी घोषित करणार ते त्याच्यामुळे आलो। अच्छा, तुमच्या मतदारसंघातून कोण उभा आहे? बरेच लोकांनी अर्ज भरले। किती अर्ज भरलेत वसमतमधून? 7-8 लोकांनी भरले। अच्छा हो। मग कोणाला असं ठरवलं की 7-8 लोकांमधनं एखादा, म्हणजे जितके भरतील मराठा समाजाचे त्यातनं एखादा तुम्हीच निवडायचा? निवडला तुम्ही? नाही, मग आता जरांगे पाटील म्हणताल ते एकमत होत नाहीये? काय माहित नाही, मी मीटिंगला नव्हतो। बरं 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 बरं। तुम्ही कुठून आलाय? नांदेड जिल्हा नायगाव। तुम्ही उमेदवार आहात? नाही, उमेदवार नाही, मी उमेदवारासोबत आलेलो आहे। अच्छा, किती उमेदवार आहे तुमच्या मतदारसंघात? आमच्या उमेदवारात 17 आहेत। असं म्हणतात की मराठा समाजातले जितके उमेदवार असतील त्या सगळ्यांचं एकमत करा आणि एक नाव मला सांगा, असं जरांगे पाटलांनी सांगितले। तुमचं नाव ठरलंय का? आमचं आणखी काही नाव ठरलेलं नाही। आता जरांगे पाटील जे म्हणतील, जे आदेश देतील ते मान्य करावं। मान्य हो। अच्छा अच्छा। अनेकांची हीच स्थिती आहे। तुम्ही कुठून आलाय? भोकर। स्वतः उमेदवार आहे? हो। किती उमेदवार आहे तुमच्या भोकरमध्ये? भोकरमध्ये जरांगे पाटलाकडून इच्छुक उमेदवार जे आहेत 10 उमेदवार आहेत। 10 उमेदवारांमध्ये ठरलाय तुमचा उमेदवार अंतिम? आता पाटील साहेब जे म्हणतील ते आदेश 10 जणांनाही मान्य आहे। त्याच्यामधून 2-3 जे आहेत नाही, पण मी असं ऐकलं की पाटील साहेब असं म्हणतायत की तुम्हीच ठरवा तुमच्यातला उमेदवार आणि मला सांगा आणि मी तो घोषित करतो। ह्या अनुषंगाने आमच्या इथं भोकर मतदारसंघात 3 तालुके होते। 3 तालुक्यामधून 2 तालुक्यामध्ये एकमत झालेलं आहे आणि एक उमेदवार दिलेला पण आहे। पण एका तालुक्यामध्ये 4 जे इच्छुक आहेत ते स्वतःच, म्हणजे आणि एकूण एकाला पण एका तालुक्यात एकमत होत नाही। म्हणजे एकमत झालेलं नाही? हां, तर 70% भागामध्ये एकमत झालेलं आहे। 30% भागामध्ये 4-5 उमेदवार जे आहेत की एका तालुक्यात त्यांचं एकमत होत नसल्यामुळं थोडं अडचण आलेली आहे। पण त्यांचं पण विषय नाही, जे पाटील म्हणतील ते पूर्व दिशा ठरणार आहे, त्याच्यामुळं काही विषय पण पाटलांनी आता एक नवीन फॉर्म्युला काढला आहे, MDM, मराठा दलित मुस्लिम। तुमच्याकडे काय मतदारसंघात काय परिस्थिती? आमच्या इथं 1,65,000 मतदार आहे। 1,05,000 मराठा मतदान आहे आणि 45,000 जे मतदान आहे मुस्लिम आहे। जवळपास 25,000 मतदान जे आहे दलित आहे। MMDचं जे फॅक्टर आहे झालंच की तुमचं 1,75,000 हे जे आहे आमचं समीकरण जुळलेलं आहे। आणि आमच्या सर्व जे बी 10 उमेदवार आहेत त्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे की पाटलांना इथं उमेदवार द्यावा। कोणी उमेदवार देऊ देत, ते पाटील कोणालाही देऊ देत, किंवा इथला जरी उमेदवार आमच्या तिथं दिला तरी आम्ही त्यांना बहुमतानं निवडून आणू, ही आमची ताकद आहे तिथे। पण भोकर म्हणजे अशोकरावांची कन्या पण आहे की तिथं? अशोकरावांची कन्या असेल, त्यांचं काम काय? मराठा समाजाच्याच आहेत ते पण? समाजासाठी काय काम आहे? समाज, त्यांचे वडील जे होते समितीचे अध्यक्ष होते, त्यांनी साधे वकील सुद्धा लावलेले नाहीत। असं खूप वाईट परिस्थिती आहे। आणि आपण मतदारसंघात तुम्ही जर येऊन बघितला, रस्त्यावर रस्त्या करण्याच्या उपर काही काम झालेलं नाही। एक शाळा नाही, जिल्हा परिषद शाळा पडलेली आहे, दवाखाने आहेत, डॉक्टर्स नाहीत। अनेक अशा गंभीर प्रश्न भोकर मतदारसंघात आहेत। ऊसासाठी भाव नाही, इकडे 350 भाव आहे, आमच्या इथं 2500 रुपये भाव आहे। अशा अनेक रोज शेतकरी आत्महत्या होतात। परवाच्या दिवशी सायाळा शेतकरी आत्महत्या झाली। एक MIDC आहे, पूर्वी खाक आहे। एकही नवीन उद्योग नाही, एकही नवीन कॉलेज, शाळा काही नाही। वाईट परिस्थिती आहे भोकरमध्ये। अजून काही उमेदवारांशी आपण चर्चा करूया, काय म्हणतायत बघूया जरा। दादा कुठनं आले? संभाजीनगर। कोण स्वतः उमेदवार आहात की काय? नाही, पवार साहेबासोबत आलो। अच्छा, ठरला का उमेदवार? ठरला? कुठला मतदारसंघ संभाजीनगर? कन्नड, आम्ही ते कन्नडचे। कन्नड? कन्नडला तर मोठी फाईट आहे। साहेबाचं वर्क आहे, हां, फाईटला महत्त्व नाही, साहेबाचं काम आहे। आता रायबान जाधवांचा मुलगा उभा आहे, सून उभी आहे,
तितकं नाही सांगणार पण निभाव लागेल तुमच्या उमेदवाराचा. कोण आहेत उमेदवार, कोण आहेत? नामदेवराव पवार साहेब. का किती उमेदवार आहेत एकूण? इतकं नाही केलं पण आम्ही साहेबासाठी आलो आहे. बरं बरं बरं. झालं साहेबाचं बोलणं झालं मनोजदादांशी? पहिले बोलणं आज बोलणं. बरं बरं. अजून काही मागे आहेत लोक? हां बोला की. माझं गाव चिंचोली लिंबाजी कन्नड मतदारसंघ. हां तुम्ही कोणावर आला? नामदेवराव पवार साहेबासाठी आलेलो आहे. अच्छा. त्यांचं काम खूप चांगलं आहे, त्यासाठी आम्ही आलेलो आहे. बरं बरं. बघूया आता उमेदवारी मिळते का बघूया. हां सर मी वाशिममधनं एकटाच उमेदवार आहे आणि सगळ्यात लहान उमेदवार आहे. अच्छा. आणि अपेक्षा आहे की मनोजदादा माझं नाव अनाऊन्स करतील. पण तुमची मुलाखत झाली होती 26 तास मनोज. एस सी राखीवमधून नाव आणि इथं मुलाखत नाही झाली एस सी राखीवची. त्यासाठी SC राखीवमधनं आहे, पण मग MDM फॉर्म्युला जो नवीन काढला त्या हिशोबाने हां त्या हिशोबानं आणि तिथं सीट निघण्याचे चान्सेस खूप आहेत सर. आणि कुठला मतदारसंघ म्हटले? वाशिम मंगरुळपीर मतदारसंघ. अच्छा. कोण आहेत उमेदवार तिथं? उमेदवार तिथं बहुतेक घोडे आहेत वाटते आणि देवळे साहेब आहेत यांच्या महाविकास आघाडीकडून. तर हे सगळ्यांना अपेक्षा आहे. तुम्ही पण उमेदवार आहे का? कुठले उमेदवार आहे? परतूर मंठा विधानसभा 99 परतूर मंठा विधानसभा लोणीकर. जालना लोणीकर. तिथं कोण उभे आहेत? लोणीकर स्वतःच उभे आहेत. लोणीकर स्वतः उभे आहेत. तिथे महाविकास आघाडीकडून ए जे बोराडे आणि काँग्रेस बंडखोर एक सुरेश शेठ जेतले एक उभे आहेत आणि एक वंचितचे एक उमेदवार तिथे. एवढे तगडे लोक आहेत, तुमचा निभाव लागेल वाटते? तगडे हे फक्त नावावर असतात. जेव्हा दादांची सभा सुरू झाली की तगडे सगळे लंगडे होत असतात, त्याच्यामुळं काही विषय नाही. आणि दादांनी सुरू केलेली एक चळवळ आहे. राजकारण त्याचा फक्त एक भाग आहे आणि ही खूप व्यापक चळवळ तुम्ही बघितलं असेल. मुस्लिम समाज असेल, दलित समाज असेल, हे सगळे एकत्रित आलेले आहे आणि ही प्रस्थापितांच्या विरोधातली लढाई आहे. ही काही कुठल्या जातीची धर्माची लढाई नाही आहे. ही वंचितांची, गोरगरिबांची, शेतकऱ्यांची, बेरोजगार युवकांची, विद्यार्थ्यांची, सगळ्यांची लढाई आहे आणि एक चळवळ आहे. किती उमेदवार तुमच्या मतदारसंघात मराठा समाजातनं उभे आहेत? आम्ही मराठा म्हणून 9 उमेदवारांनी अर्ज दाखल केला. आम्ही सगळेजण सोबत आहोत. सगळ्यांचं एकमत आहे की दादा म्हणतील ते फायनल. दादा म्हणले कोणाला पाडा तर आम्ही त्याला लोळू. दादा म्हणले कोणाला निवडून आणा तर डोक्यावर घेऊन जय जयकार करू त्याचा. आणि आमच्यापैकी कोणी एक दिला तरी सगळेजण 100% त्याच्या पाठीमागे एका ताकदीने उभे राहू. पण लोणीकर पण मराठा समाजातनंच येतात ती. हे बघा, जन्मानं आलेला मराठा आणि मराठ्यांसाठी लढणारा मराठा यातला फरक ज्याला कळला ना, तो बरोबर मतदान करताना विचार करेल. आता साहेबांची सभा पण लावायचं म्हणताय, बोलणं झालं तुमचं दादांशी? नाही, अजून या विषयावर दादांचं एक म्हणणं आहे की तुम्ही तुमच्यात एकमत करा आणि मला सांगा कोणता उमेदवार द्यायचा, नाही तर मग माझा मी निर्णय घेईल. झालं? एकमत झालं नाही, एकमत अजून झालेलं नाहीये, पण आम्ही दादांच्या टचमध्ये आहोत आणि दादा जे म्हणतील ते आम्हाला 100% मान्य आहे. दादा जर म्हटले लढा तरच लढा, नाही तर काही विषय नाही. आता मी एवढ्या लोकांशी बोलतोय, ते सगळ्यांचं म्हणणं आहे अजून एकमत झालेलं नाही. दादा म्हणतील तो उमेदवार, दादा म्हणतील ती पूर्व दिशा. बरोबर, 100%. दादा म्हणतील ते धोरण, दादा मानतील ते तोरण. बरं, नाव काय म्हटलं? डॉक्टर अजित दिगंबर काकडे. डॉक्टर आहात? हां डॉक्टर, येस. प्रॅक्टिस करता? नाही, मी कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करत होतो. माझं इन बिटवीन सिलेक्शन पण होतं. मी सध्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामला गाईड करतोय. माझे स्वतःचे क्लासेस पण आहेत MPSCचे आणि माझं लॉ पण चालू आहे. मी न्यूट्रिशनिस्ट पण आहे, मेडिकल लीगल ॲडवायझर पण आहे, मिनिस्टर ऑफ MSME मधून सर्टिफाईड. एवढं चांगलं करिअर आहे तर कशाला राजकारणात पडताय? हे बघा, महात्मा गांधींनी एका ठिकाणी असं म्हटलं होतं, अ ड्राउनिंग मॅन सेइंग आय हेट वॉटर. एखाद्या बुडत्या माणसानं पाण्याचा तिरस्कार करतो असं म्हणण्यासारखं आहे. सध्या समाज तळागाळाला पोहोचलेला आहे. आता प्रत्येक माणसासमोर एकच प्रश्न आहे, जगावं की मरावं. जगावं दुनियेच्या उकड्यावरच्या उष्ट्या पत्रावळीवरचा खरकटा तुकडा बनून की फेकून द्यावे देहाची लक्तरे त्यात गुंडाळलेल्या जाणीवांच्या यातनेसह मृत्यूच्या काळ्या डोहात. आणि अशा परिस्थितीमध्ये एक आशेचा किरण माननीय मनोजदादांच्या स्वरूपामध्ये मिळतो आणि म्हणून त्या एक चळवळीचा भाग होण्यासाठी आत्तापर्यंत जी लढाई मी बाहेरून करत होतो ती आता रस्त्यावर उतरून करण्यासाठी मला मराठी बांधव असतील, काही आमचे नातेवाईक असतील, या सगळ्यांनी सांगितलं की आता तू ग्राउंडवर येऊन काम केलं पाहिजे. म्हणून मी हा निर्णयापर्यंत आलोय. आणि असं काही नाही की मला आमदार व्हायचं हा काही विषयच नाहीये. ही एक व्यापक चळवळ आहे. चळवळीचा एक छोटासा भाग हा राजकारणाचा आहे. पण जर मराठा आरक्षण याच्यातून मिळणार असेल, शेतकऱ्यांचे, गोरगरिबांचे प्रश्न यातून सुटत असतील तर आम्ही ते राजकारणही करायला तयार आहोत, कारण हा एक आमच्या चळवळीचा भाग आहे. तुम्ही कुठून आले? मी मुतकडून आलो. कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती, अपक्ष निवडून येऊन सभापती झालेला भोकर इंधन सभेमधून मी इच्छुक आहे, फॉर्म भरलेला आहे. आणि अशोकरावांची कन्या तुमच्या समोर उभी आहे. अशोकरावाची कन्या राहिली. दादानं जर जरंगे पाटलानं जर आदेश दिला आम्हाला 10, आम्ही 10 पैकी 10 आमचे ईशांबर पवार इंजिनियर साहेबांनी आताच मला बोललेले आहे, पहिलं तुमच्या
मीडियाचे आभार मानतो आणि दिवाळीच्या मायबाप जनतेला हार्दिक शुभेच्छा देतो. आई तुळजाभवानीपासून मी अपक्ष निवडून येऊन सभापती झालो. जर साहेबानं 10 पैकी आम्हाला कोणालाही आदेश दिला, अशोकरावाची पोरगी नाही कोणाची पोरगी जरी उभं टाकली तरी काही करू शकणार नाही. काय विकास केला चव्हाण साहेबाच्या मुलीनं. काय नाव म्हटलं तुमचं? मैसाजी दत्तराम पाटील, भांगे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती मुदखेड. चला भांगे पाटीलजी, तुम्हाला शुभेच्छा. डॉक्टर तुम्हालाही शुभेच्छा. धन्यवाद, तुमची धन्यवाद. उमेदवारी घोषित होईल तर येतो आम्ही तुमच्याशी बोलायला. काही अजून इथे लोक बसलेले आहेत. आपण इकडे बसतो मी जरा. दादा तिकडे कुठनं आले तुम्ही? हा. पुण्यावरनं कुठल्या मतदारसंघ? पुरंदर मतदारसंघ पुरंदर आहे 202. कोण आहे तिथं उभा? तुम्ही आम्ही स्वतः उमेदवार, मी स्वतः उमेदवाराची आता हे सगळे उमेदवारच आहेत. आमच्या जिल्ह्यातील आमच्या उमेदवाराचे. सगळे इथे एक दिलाने कामाला लागलेले आहेत. एक दिला नाही. आता याच्यातनं उमेदवारी एकालाच मिळणार. ज्याला संधी म्हणजे सगळे काम करणार. पुणे जिल्ह्यातले प्रत्येक हे पुणे जिल्ह्यातले 21 मतदारसंघातले सगळे आमदार आहेत इथे. इच्छुक असणार आहे. भावी आमदार आहेत. आणि आता ठरवलेलं आहे की एक उमेदवार मी छत्रपती शिवाजीनगर डेक्कन येथनं मतदारसंघातनं आहे. मी इच्छुक होतो, परंतु आता आम्ही चांगली भूमिका घेतली आणि एक उमेदवार प्रत्येकाने ठरवून आता त्याला पाडण्याचा आम्ही प्रयत्न करणार. पाडण्याचा म्हणजे तुम्ही जिंकण्याचा विचार करत नाही? आम्ही जिंकणार आणि समोरच्याला पाडणार. मला सांगा, मनोज जरांगे पाटलांनी एक 26 तास असा लॉंग मॅरेथॉन इंटरव्ह्यू घेतला, त्यावर तुम्ही आले होते का? होतो ना. सकाळी जो 9 वाजता चालू झालता तो दुसऱ्या दिवशी माझ्या मते 9-10 वाजेपर्यंत चालू होता. त्यावेळेस आम्ही दादांना भेटलो. दादांनी प्रत्येक उमेदवाराची वैयक्तिक माहिती घेतली आणि तिथली त्या मतदारसंघाची परिस्थिती जाणून घेतली आणि त्या हिशोबाने दादा म्हणले की तुम्ही आता तुमच्यात एक उमेदवार ठरा. सर्वात आनंद या गोष्टीचा आहे की ह्याच्यानंतर जे काही गोष्टी घडतील त्या घडतील. आम्ही शेवटपर्यंत दादांसोबत आहे, परंतु आजपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षांनी असं जे निवडणुकीचं जी म्हणजे त्या ह्याच्यात सामावून घेतलं प्रत्येक सामान्य कार्यकर्त्याला. आज माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला आज फॉर्म भरण्याची संधी दादांनी दिली, ही खूप मोठी गोष्ट आहे. तुमचं नाव काय आणि काय तुमचं शिक्षण वगैरे काय? माझं अनिकेत शंकर देशमाने नाव. मी राष्ट्रीय खेळाडू आहे. हा, आरक्षण काय खेळता? मी धनुर्विद्येत राष्ट्रीय खेळाडू आहे. मला 2 मेडल आहेत. माझ्या 28 स्टेट झालेले आहेत, 4 नॅशनल झाले आहेत, 1 ब्रॉन्झ 1 सिल्वर मेडल आहे. मी आरक्षण नसल्यामुळे मी आज इथं बेरोजगार म्हणून आहे. माझ्यासोबतचे ओबीसीचे मित्र असतील ते आज कुठेतरी ताडोबाला अधिकारी आहेत, चांगले PS आहेत, पण मला खेळाडू कोट्यातून. पण मी आरक्षण नसल्यामुळे आणि घरची परिस्थिती आधी चांगली नसल्यामुळे मी आता असं ह्या आरक्षणाच्या दादांच्या 14 महिन्यापासून लढत उभा आहे. कधी वाटलं की बाबा आता आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरलं पाहिजे आणि आता काहीतरी जरा बदलासाठी प्रयत्न केले पाहिजे? ऍक्च्युली ज्या दिवशी तुम्ही म्हणले की दादांनी सगळ्यांची 26 तास बैठक घेतली, मी कुठेही उमेदवार म्हणून नव्हतो, परंतु आम्ही ज्यावेळेस दादांनी वर पुणे जिल्ह्याला बोलवलं आणि त्यावेळेस दादांनी एकच शब्द वापरला की ही संधी परत येणार नाही. ही सुवर्ण संधी आहे समाजासाठी, ही पहिली आणि शेवटची संधी. त्यावेळेस कुठेतरी वाटलं की आपण एवढ्या मतदारसंघात आपण माहिती आहोत, तर आपणही कुठेतरी जर इच्छा व्यक्त केली की आपण लढलो तर कुठेतरी आपण निवडून येण्याची क्षमता आहे. त्यामुळे तिथं नक्कीच माझं परिवर्तन झालं आणि मी उमेदवारीचा अर्ज भरण्याचा निर्णय घेतला. प्रत्येकाला असं वाटतं की एक आपला माणूस विधानसभेत जावा आणि आपले प्रश्न त्यांनी उचलावे. मनोज जरांगे पाटील ही रस्त्यावरची लढाई लढतायत, पण विधानसभेतली लढाई लढण्यासाठी त्यांना एक प्रतिनिधी हवा. तुम्हाला काहीतरी मुद्दा मांडायचा आहे. तुम्ही आता ओबीसींचा उल्लेख केला. साहेब, आमची लढाई ओबीसींच्या विरोधात नाही आहे. जो कष्टकरी शेतकरी आहे त्याचे प्रॉब्लेम सारखेच आहे. आज आमच्या मालाला भाव नाही तर ओबीसीच्या मालालाही भाव नाही आहे. 2 गोष्टी आज सर्वसामान्य लोकांच्या कक्षेबाहेर गेल्यात, शिक्षण आणि आरोग्य. आणि याच्यासाठी ही लढाई आहे. कुठलीही गोष्ट शासनाच्या फक्त घोषणा आहेत. तुम्ही लाडली बहीण योजना आणली, 1,500 रुपये दिले म्हणजे तुम्ही सामाजिक परिवर्तनाची नांदी केली असं होत नाहीये. त्याच्याऐवजी जर आमच्या शेतमालाला भाव दिला असता तर ही दैनच आमची झाली नसती. पण तुम्हाला वाटतं आरक्षणाची मागणी फक्त म्हणजे मनोज दादा जो मुद्दा मांडतायत की ओबीसी मधनं आरक्षण द्या आम्हाला, ते पूर्ण झाले तर हे सगळे प्रश्न सुटतील? गरीबाच्या लेकराचं शिक्षण तर होईल. आज आम्हाला आशा आहे. आज 1.5-2 लाख रुपये फीस आहे साहेब. सामान्य शेतकरी भरू शकत नाही. 5 एकरवाला 1.5 लाख रुपये इंजिनिअरिंगची फीस आहे, म्हणजे 15,000 रुपये महिना झाला. तो मुलगा घरी शिकला किंवा हॉस्टेलला राहिला तरी 10,000 रुपये, 25,000 रुपये महिना कोणता शेतकरी देऊ शकतो आज? आणि वारंवार आम्ही शासनाला सांगतोय की आमची शैक्षणिक याची हे करा, त्याच्यासाठी आम्हाला आरक्षण पाहिजे. पण हे सगळे राजकीय मंडळी त्याला ओबीसीशी जोडतात. आम्ही ओबीसीत आक्रमण करतोय हे दाखवण्याचा प्रयत्न करतात, पण तसं नाही आहे. ग्रामीण भागात एवढं
चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अख्ख्या महाराष्ट्रात एक इन्सिडेंट सांगा की ओबीसी मराठा वाद झाला म्हणून, ओबीसी किंवा आदर जातीचा वाद. नेतेच लढतायत. नेते लढतायत. नेत्यांना हा महाराष्ट्र अशांत करायचा आहे, समाजाला नाही करायचा आहे. आणि मराठा समाज तर कायम मोठ्या भावाच्या भूमिकेत राहिला आहे. हा इतिहास आहे. आम्ही कायम 18 पगड जातींचं नेतृत्व गाव गाड्यामध्ये सांभाळलंय आणि त्याचं केलंय आणि गावाला एक दिशा देण्याचा प्रयत्न केलाय. काय नाव म्हटलं तुम्ही? प्रदीप पाटील. जर प्रत्येकाचे प्रश्न वेगळे आहेत, प्रत्येकाला प्रश्न पडलेले आहेत आणि त्या प्रश्नांचं उत्तर शोधण्यासाठीच ही नवी राजकीय लढाई आहे आणि त्या राजकीय लढाईत कोणाची सरशी होते ते काही दिवसातच स्पष्ट होईल. थांबतो इथे. आपले कॅमेरामन प्रतीक जाधवसह विनोद तळेकर, NDTV मराठी, आंतरवाली सराठी.